भारतीय जनता पार्टीच्या महत्त्वाचा नेत्यांचा प्रवास होणार आहे. आज संध्याकाळी 8 वाजता राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे प्रभारी आदरणीय बावनकुळे साहेबांचा प्रवास होणार आहे आणि त्यांची ह्याच ठिकाणी संघटनात्मक बैठक होणार आहे. तिथे ते सर्व उमेदवारांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधून कशा पद्धतीची तयारी चालू आहे आणि हा सगळा संघटनात्मक आढावा ते या ठिकाणी घेणार. उद्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांचा प्रवास होणार आहे. त्यांची आंबेजोगाई रोड येथे 1:30 वाजता दुपारी सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत संवाद साधून कार्यकर्ता मेळावा तो तिथं साळे मंडपम आंबेजोगाई रोड या ठिकाणी होणार. आणि 7 तारखेला राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रचार सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवरती 11:30 वाजता होणार आहे आणि त्याच्या संयोजनाची जबाबदारी आदरणीय गुरुनाथजी मोदी साहेब त्या ठिकाणी सांभाळणार. आणि म्हणून आपण पाहताय की लातूर शहरामध्ये अतिशय चांगलं वातावरण भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी आहे. पूर्ण जिल्ह्याभरामध्ये नगरपंचायत नगरपालिका निवडणुकीमध्ये जे निकाल आपल्याला जिल्ह्याभरामध्ये पाहायला मिळाले आणि महाराष्ट्रभरामध्ये पाहायला मिळाले त्याचंच रिफ्लेक्शन सर्वसामान्य जनतेमध्ये आपल्याला लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात पाहायला मिळतं. आपण पाहिलं की 650 अर्ज हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी पदासाठी शहर कार्यालयात जमा झाले होते. तिथं अनेकांनी आपले फॉर्म भरले आणि त्या ठिकाणी उमेदवारी दाखलही केली. तर त्याच्यापैकी 70 उमेदवारांना त्या ठिकाणी पार्टीच्या माध्यमातून तिकीटं मिळाली आणि जवळपास 120 लोकांनी कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी 3 तारखेला फॉर्म विड्रॉलही करून घेतली. आणि त्याच्यापैकी काही कार्यकर्त्यांनी आपण जसं माहिती की निवडणुकीच्या काळामध्ये भावना तीव्र असतात, कार्यकर्त्यांची अपेक्षा असतात आणि म्हणून काही कार्यकर्त्यांनी फॉर्म ठेवले. त्याच्यापैकी 40% कार्यकर्त्यांनी आपला जाहीर पाठिंबा गेल्या 2 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीला तिथल्या प्रभागातील कार्यकर्त्यांना नोंदवला. आता 6-7 जण राहिलेली आहेत, त्यांच्यासोबतही संवाद चालू आहे, त्यांची समजूत काढणं चालू आहे आणि त्याच्यातही चांगलं यश भारतीय जनता पार्टीला मिळेल असा मला विश्वास वाटतो. परंतु आणि म्हणून सर्व कार्यकर्ते आता निवडणूक मोडमध्ये आहेत, प्रचार युद्धे सामील झालेत. आमचा विश्वास वाटतो एक मोठा विजय त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळणार आहे. आणि देवेंद्र भाऊंची जेव्हा सभा होणार आहे तेव्हा एक विकासात्मक दृष्टिकोन शहरासाठी काय ठेवलेला आहे, काय विजन ठेवलेलं आहे या संदर्भातली सुद्धा स्पष्टता त्या जाहीर सभेच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे. आणि आतापर्यंत जे भारतीय जनता पार्टीचं काम मागच्या 5-10 वर्षामध्ये राहिलेलं आहे हे स्पष्ट आहे. आज पूर्ण शहरभरामध्ये बॅनर लागले काँग्रेस पक्षाचे, एकही बॅनरवरती काय काम केले हे दिसत नाही, काय अचीवमेंट हे दिसत नाही. आणि म्हणून फक्त आशा पुन्हा एकदा स्वप्न दाखवणं हे कितपत योग्य हा चिंतनाचा विषय. भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सांगतोय की आम्ही विभागीय क्रीडा संकुलाचा विषय मार्गी लावला, 150 कोटीचा तो प्रोजेक्ट आहे. आम्ही म्हणतोय की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भारतीय जनता पार्टीनं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भारतीय जनता पार्टीनं, मराठवाडा रेल कोच फॅक्टरी भारतीय जनता पार्टीनं. आज आपण बघतोय की जो रिंग रोड आता सध्या आपण वापरतोय, ट्रॅफिक कंजेशन आहे आणि आउटर रिंग रोडची सुद्धा आवश्यकता आहे, पण तो रिंग रोड सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आपली रेल कनेक्टिव्हिटी असेल, रोड कनेक्टिव्हिटी असेल, कुठेही हैदराबाद असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, हे कोण केलं? हे भारतीय जनता पार्टीने केलं. आज आपल्या अवतीभोवती एअर कनेक्टिव्हिटी सुद्धा झाली. सोलापूरहून फ्लाईट्स आहेत, आपल्या नांदेडहून फ्लाईट्स आहेत. एअर कनेक्टिव्हिटी सज्ज झाल्यामुळे अनेक लोकांना आपल्या इथपर्यंत येण्यासाठी मुभा झालेली आहे. ट्रेन कनेक्टिव्हिटीची खूप मोठी वाढ झालेली आहे. आणि म्हणून आज आपण शहरभरामध्ये
नेसेसिटी जे काही आपले स्कीम्स आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा काम चालतं. आज आपण बघतोय की इतक्या वर्षापासून मी सुद्धा नगरसेवक राहिलो, भुयारी गटारीचा इतका मोठा प्रश्न म्हणजे नाल्या तुंबलेल्या असायच्या, आरोग्याचं त्या ठिकाणी जनतेला धोका व्हायचा. आज 250 कोटीची योजना लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये लातूर शहरामध्ये चालू आहे. कायमचा प्रश्न मिळणार आहे, त्रास आहे की खड्डे पूर्ण रोड खोदलेले, त्याला खड्डे पाडलेले, एक लॉंग ड्रॉन प्रोसेस आहे, पण त्याचा जो निकाल असणार आहे तो अतिशय शहराच्या दृष्टिकोनातून चांगला असणार आहे. आणि म्हणून जेव्हा हा प्रत्येक घराचे आउटलेट हे पाईप त्या अंडरग्राऊंड भुयारी गटाला कनेक्ट होतील, ते जाऊन STP प्लांट बनेल आणि त्याचा पूर्ण प्रोजेक्टचा निकाल लागेल, तेव्हा एक चांगलं रूप लातूर शहराला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून आम्ही म्हणतोय की स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजची सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे. आता आपल्या घराच्या वेस्टची सुविधा झाली, आता पावसाळ्यातल्या पाण्याचं काय करायचंय त्याची सुद्धा सुविधा झालेली आहे. आणि तो सुद्धा विजन मध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी मांडतोय. आणि म्हणून छोट्या छोट्या विषयावर उत्तर कोणाकडे असेल तर ते भारतीय जनता पार्टीकडे. लातूर शहराचे आमदार गेली 15 वर्ष सत्तेत असूनही एक अचीवमेंट, एक विकासात्मक गोष्ट 15 वर्षामध्ये त्यांनी काय अचीव केली ती अजिबात सांगू शकत नाहीत. आणि ते रिफ्लेक्ट आपल्याला पोस्टरवरती आता त्यांच्या दिसतंय. आता त्यांनी जे स्टेटमेंट वापरलं, जे जे नवं ते लातूरला हवं, म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी हे वाक्य म्हटलं होतं, त्याचं भांडवल किती दिवस आपण करणार, काय नवं आपण 15 वर्षामध्ये दिलंय हे जनतेला आपण सांगितलं पाहिजे. अमृतजल योजनेमधून पहिल्या टप्प्यातल्या 25,000 लातूरकरांच्या घरापर्यंत, नळापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केले. आपल्या शहरामध्ये जवळपास 13,500 सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावरती छत देण्याचं घरकुल योजनेच्या माध्यमातून काम भारतीय जनता पार्टीने केले. शहरामध्ये सर्वसामान्य महिलांना 70,000 महिलांना आधार देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. आणि म्हणून सांगण्यासारखी अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीकडे मोठी यादी आहे. परंतु ह्या यादी काँग्रेसकडे आहे का आपण विचारलं पाहिजे. कुठला विषय म्हणजे जिल्हा रुग्णालयाचा विषय तर आपण सर्व साक्षीदार, 10 वर्ष तुम्हाला 3.5 कोटी रुपये त्या ठिकाणी ऍग्रिकल्चर कॉलेजला देता आले नाहीत आणि म्हणून जागेचं हस्तांतर झालं नाही, याचं सुद्धा निकाल लावण्याचं कोण काम केलं? भारतीय जनता पार्टीने केलं. वैद्यकीय शिक्षण खातं असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकल्या नाही. आणि म्हणून एक एक विकासात्मक गोष्टीवरती, प्रोजेक्टवरती जर चर्चा केली तर त्याचं उत्तर ही भारतीय जनता पार्टी आहे. मराठवाडा रेलकोच फॅक्टरी संदर्भात खूप चर्चा होते आणि त्याच्यावरती बरेच खिल्ली सुद्धा उडवली जाते. परंतु एवढा मोठा प्रोजेक्ट लातूरच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टी आणला आणि त्याला डिले व्हायचं कारणच एवढं होतं की युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू होतं आणि जी रशियन कंपनीचं कोलॅबोरेशन आपल्या भारताच्या कंपनी सोबत होतं, त्याच्यावरती सँक्शन्स टाकले होते अमेरिकेनं आणि म्हणून काम करायला आपल्याला अवघड जात होतं. त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट डिले झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वंदे भारत ट्रेनचे सुरुवातीला सिटिंग कोचेस म्हणजे आपले रेग्युलर जे कोचेस असतात ते बनवण्याचा प्लॅन होता आणि नंतर असा बदल झाला की वंदे भारतच्या स्लीपर कोचेस आपल्याला तिथं तयार करायचा आहे. आणि म्हणून सप्लाय चेन मध्ये कस्टमायझेशन करण्या कारणानं सुद्धा काही विलंब त्या मराठवाडा रेल्वे फॅक्टरीमध्ये झाला. देवेंद्र भाऊंनी 2-3 महिन्यापूर्वी जेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती तेव्हा कडक भाषेमध्ये अशा सूचना दिल्या होत्या की 90% एम्प्लॉयमेंट त्या ठिकाणी मराठवाडा रेल्वे फॅक्टरीमध्ये हे स्थानिकांचं झालं पाहिजे. आणि ते म्हणाले की 1 वर्षामध्ये पहिली कोच मराठवाडा रेल्वे फॅक्टरीच्या बाहेर पडणार. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर विकासात्मक प्रोजेक्टमध्ये सर्वात मोठी आघाडी किंबहुना
ज्यांनीच आघाडी घेतली तो भारतीय जनता पक्ष आहे. काँग्रेस पक्षाकडे कुठलं विजन आहे हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. किंबहुना 15 वर्षामध्ये कुठलं विजन इम्प्लिमेंट झालं याचं सुद्धा चिंतन काँग्रेस पक्षाने केलं पाहिजे. आज पॅनलवर प्रश्न विचारायची वेळ नाहीये त्यांना काहीतरी सांगता पण आलं पाहिजे. फक्त बोट ठेवण्याचं काम आज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिसतंय. आणि म्हणून मला या ठिकाणी उपस्थित सर्वांना एवढंच सांगू वाटतं की ताकदीनं भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व नेते हे प्रचारासाठी उतरलेले आणि देवेंद्र फडणवीसच्या सभेनंतर एक विजनमध्ये जी लातूरसाठी भारतीय जनता पार्टीची स्पष्टता आहे ती आपल्या समोर आल्यानंतर एक वेगळी दिशा आपल्याला शहरामध्ये दिसेल असा विश्वास व्यक्त करतो.